नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर JR आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रत्येक शेतकऱ्यासाठी जर पाहिलं तर आता जे काही रोजगार असेल किंवा शेतीचे कामं किंवा शेतीची जे काही मशागत करण्यासाठी प्रत्येकांना एक ट्रॅक्टर हवा असा वाटतो। तर मग तो ट्रॅक्टर आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा, ट्रॅक्टर घ्यायचा झाला तर त्याच्यासाठी आता जर पाहिलं तर आपल्याला 10-12 लाख जे काय असतील तर किमती असतात, कमी जास्त जे काही घेण्याच्या पद्धतीवरून। तर त्याच पद्धतीने जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी याच्यासाठी एक मदत व्हावी म्हणून त्याच्यावर सुद्धा सबसिडी दिली जाते आणि ती सबसिडी जर पाहिलं तर महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर जे काही त्यांच्यासाठी जे काही लागलेलं असेल ट्रॅक्टर वगैरे त्याच्यासाठी किंवा ट्रॅक्टर असेल ऑलरेडी त्यांच्याकडे जर कोणते अवजार पाहिजे असतील तर ते अवजार घेण्यासाठी सुद्धा सबसिडी दिली जाते। ऑलरेडी जर ट्रॅक्टर असेल तर अवजार घेऊ शकता किंवा तुमच्याकडे ट्रॅक्टर जर नसेल तर तुम्ही ट्रॅक्टरसुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यावर सबसिडीसुद्धा तुम्हाला दिली जाते। ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं त्याची पात्रता काय आहे, त्याच्या शर्ती अटी काय आहेत, किती अनुदान दिलं जातं, त्याचा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकही स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे सांगण्यात आलेली आहे। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये सर्च करायचं आहे ट्रॅक्टर सबसिडी इन महाडीबीटी। त्याच्यावरती आपण सर्च करू शकता। असं वेबसाईट आपल्यावरती दिसलं तर आपण त्याच्यावरती क्लिक करून हे राज्य कृषी यांत्रिकरण योजनेबद्दलची कृषी विभाग आहे योजना। त्याच्यामध्ये उद्देश काय तर कमी त्याच्यामध्ये जे काही ऊर्जेचा वापर करण्यात यावा त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे हे कृषी यांत्रिकीकरण आहे। त्याच्यामध्ये धोरण काय त्यांचं की अर्थसहाय्य देणे व प्रशिक्षण प्राधिकरणाद्वारे अनुदान याच्यामध्ये जर पाहिलं तर खालील योजनेसाठी दिलं जातं ट्रॅक्टर पॉवर टिलर, ट्रॅक्टर पॉवर चलित अवजारे, बैलचलित मनुष्यचलित प्रक्रिया हे जे काही 10-12 प्रकारचे आहेत त्या पद्धतीने आणि भाडेतत्वावरील 2 ह्याच्यासाठी दिलं जातं कृषी अवजारे बँक आणि उच्च तंत्रज्ञान ह्याच्या संदर्भातील। इथं जे काही अनुदान आहे लाभार्थ्याच्या माहितीसाठी ते दिलेलं आहे चार्ट आपण नंतर पाहणार आहोत। त्यानंतर आपण पात्रता पाहू, त्यांच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे, शेतकऱ्याकडे 7/12 असणं गरजेचं आहे, अनुसूचित जाती जमातीचा असेल तर जात का दाखला असणे गरजेचं आहे आणि एका अवजारासाठी जर पाहिलं तर अनुदान देत राहणार आहे एक ट्रॅक्टर किंवा अवजारासाठी। त्यानंतर कुटुंबामध्ये ट्रॅक्टर नाव असल्यास अवजारासाठी लाभ घेता येणार आहे, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणं गरजेचं आहे। तसेच एखाद्या घटकासाठी अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्यांना पुढील 10 वर्षे जे काय असेल तर लाभ घेता येणार नाही। उदाहरणार्थ जर पाहिलं तर 2018-19 मध्ये घेतला असेल तर त्यांना 10 वर्षे वेट करून 2019-20 मध्येच लाभ घेता येणार आहे। त्यानंतर मग कागदपत्रे काय लागणार आहे, त्यांचं आधार कार्ड 7/12-8 खरेदी करण्याच्या जे काही कोटेशन व केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने केलेला तपासणी अहवाल लागणार आहे, म्हणजे त्याला जातीचा दाखला आहे, स्वघोषणापत्र आहे, पूर्वसंमती आहे। हे सर्व जर माहिती पाहिलं तर आपण आता लाभाच्या माहितीसाठी कृपया सोबत प्रपत्र जोडलेलं आहे व्ह्यू बेनिफिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कोणत्या घटकासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे ते संपूर्ण चार्ट वाईज इथं दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। त्यासाठी आपण आता आपलं जे काही ट्रॅक्टर करणार आहोत ट्रॅक्टरसाठी आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन टाईप जर पाहिलं तर वैयक्तिक ह्याच्यामध्ये आहे, वैयक्तिक आहे। त्याच्यानंतर मग पुढे प्रमुख घटक काय असणार आहे आपला कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य। ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे, एक ट्रॅक्टर असणार आहे किंवा त्याच्यामध्ये पॉवर टिलर असणार आहे, पण आपण आज सध्या ट्रॅक्टरचं पाहणार आहोत म्हणून ट्रॅक्टरमध्ये आपण कोणतं घेणार आहोत 2WD आणि 4WD। 2WD नॉर्मल असतात 8 ते 20 HP असणार आहे, 20 ते 40 HP आहे आणि 40 पेक्षा जास्त म्हटलं तर 70 HP पर्यंत असणार आहेत। आपलं जे ट्रॅक्टर आपण घेतलेलं आहे ते आहे 29 HP म्हणजे 20 ते 40 HP त्या लेवलमध्ये आपण जर पाहिलं त्याचं अनुदान किती असणार आहे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर पाहू शकता इथं 1,25,000 जे अनुदान आहे ते अनुसूचित जाती जमाती आणि जे काही महिला आहेत त्यांच्यासाठी 1,25,000 अनुदान असणार आहे। त्याच्यानंतर इतर लाभार्थ्यांसाठी किती असणार आहे तर 1 लाख असणार आहे। HP वाईज इथं अनुदान कमी जास्त झालेलं आहे, फक्त इथं ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही ह्याची लाभाची रक्कम आहे ते अनुसूचित जाती जमातीसाठी आणि महिलासाठी जर पाहिलं तर 50% आहे आणि इतर लाभार्थ्यासाठी जर पाहिलं तर तीच रक्कम जी आहे ती 40% आहे। म्हणजे अशा पद्धतीनं जर तुमची घेतलात तर ह्याच्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये आता आपण याच्यावरती अर्ज कसं करायचा ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला ॲग्री लॉगिनवर जायचं आहे, गुगलमध्ये सर्च करून महाडीबीटी असं दाखवलं जाईल, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते कट करून घ्यायचं आहे। तिथं तुम्हाला इथं पाहता लॉग इन करायचं आहे। शेतकरी वैयक्तिक जे काही वैयक्तिक शेतकरी असाल तर तुम्हाला इथं शेतकरी ID प्रविष्ट करा, म्हणजे फार्मर ID तुम्हाला इथं टाकायचं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर खाली कृपया फार्मर शेतकरीवर पत्र जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर तुमचा जो काही ज्यांच्या नावानं तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यांचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। गेट OTP वरती क्लिक करून घ्यायचं आहे। गेट OTP वरती तुम्हाला क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे।
OTP इथं मेसेज आपला सेंड झालेला आहे. ओकेवरती क्लिक करून आता खाली आपण OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर OTP तपासावरती क्लिक करायचं आहे. OTP तपासल्यावर इथं पाहू शकता तुमचा इथं फार्मर ID दाखवलेला आहे. हा जो फार्मर ID तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा ओके केल्यावर डायरेक्टली इथं तुम्हाला फार्मर ID दाखवला जाईल. त्यानंतर OTP पाठवावरती परत करायचा आहे. तुम्ही फार्मर ID काढताना जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर तुमचा OTP गेलेला आहे. परत तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर OTP तपासावरती परत तुम्हाला क्लिक करायचं आहे. तेव्हा तुमचं कुठं प्रोफाईल महाडीबीटीचं ओपन होईल. ओपन झाल्यावर प्रोफाईल संपूर्णतः जर पाहिलं तर इथं 50% जर असेल तर तुम्हाला 100% करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं खाली स्क्रोल करून तुम्हाला जात श्रेणी आणि अपंगत्व यात दाखवलं जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे उजव्या बाजूला खाली कोपऱ्यामध्ये. त्यानंतर मग तुमची जी काही जात असेल, कास्ट तुमची कोणती आहे, SC असेल, ST असेल का ऑदरमध्ये आहे, जे कास्ट असेल ते नीट व्यवस्थित इथं सिलेक्ट करा, चुकवू नका. त्यानंतर मग तुमचं अपंगत्व असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे आणि परत सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्हवरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे वॉर्निंग दिली जाईल तुमचं जे काही अपंगत्व कास्टनी आहे ती अपलोड व्यवस्थित झालेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला की जे काही पुढे नंतर तुमचं इथं पाहू शकता इथं उजव्या ह्याच्यामध्ये तुमचं प्रोफाईल 100% झालेलं आहे. त्यानंतर घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण दाखवलेलं आहे. कृषी यांत्रिकीकरणमध्ये बाबी निवडावरती जायचं आहे. इथं तुम्हाला जे काही तुमचं माहिती असेल ते कृषी कोणता घटक करायचा, कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला तपशीलमध्ये जायचं आहे. तपशीलमध्ये जिथं अनेक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं आहे का पॉवर टिलर घ्यायचं आहे का काय घ्यायचं आहे. आपण ट्रॅक्टर घेणार आहोत म्हणून ट्रॅक्टरवरती पाहणार आहोत. त्यानंतर मग आता तुमचं किती HP पाहिजे तुम्हाला, 2WD मध्ये पाहिजे का 4WD, तर आपण 2WD घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये HP मध्ये किती पाहिजे, 35 ते 40, 31 ते 40 आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे काही HP आहे तुम्हाला कोणतं पाहिजे ते घ्यायचं आहे. 8 ते 30 HP आपलं 29 आहे म्हणून आपण 8 ते 30 HP मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर मग पुढे जे काही असेल तर खाली टिक मार्क चेकबॉक्सवरती चेक करायचं आहे, त्याच्यावर टिक करायचं आहे आणि जतन करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जतन करावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं परत दाखवलं जाईल तुम्हाला आणखी घटक याच अंतर्गत जोडायचे का, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. पुढे यायचं आहे, अर्ज सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. असं केल्यानंतर इथं तुमच्यासमोर दाखवलं जाईल सर्व बाबी तपासून खातरजमा केलेली आहे का. तुम्हाला जर इतर आणखी घटक ॲड करायचा असेल तर मेनूवर जा आणि परत ॲड करायचं आहे, नसेल तर ओके करून घ्यायचं आहे आणि पहावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पॉवरती क्लिक केल्यावर तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केला ते दाखवलं जाईल. चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि पे ॲप्लिकेशन फीस यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासाठी पेमेंटवर पेजवर डायरेक्टली रिडायरेक्ट केलं जाईल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही इथं वॉलेट, नेट बँकिंग असेल, क्रेडिट कार्ड असेल, IMPS असेल, आपण नेट बँकिंगवर करून इथं पे ऑल गव्हर्नमेंट बँकवर क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथं ऑप्शन दाखवलं जातील की तुम्हाला पेमेंट हे कोणत्या मोडनं करायचं आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI असेल किंवा तुमचं वॉलेट असेल किंवा QR कोड असेल. QR कोड असेल तर तुम्ही QR कोड सिलेक्ट करायचा आहे. इथं QR कोड घेऊन घ्यायचा आहे आणि मेक पेमेंट करायचं आहे. तुमच्यासमोर इथं QR कोड दाखवला जाईल. तुमचं फोनपे मोबाईलमधलं जे असं फोनपे, गुगल पे ते ओपन करायचे, स्कॅन करून घ्यायचं आहे आणि जे काही पेमेंट आहे ते पेमेंट तुमचं ID पासवर्ड टाकून तुम्हाला ते फोनपे, गुगल पेमधून तुम्हाला पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे. पेमेंट तुमचं कंप्लीट इकडं झाल्याच्या नंतर इथं लगेच तुमचं जे काही बारकोड आहे तो बारकोड तुमचा निघून जाईल आणि तुमचं जे काही पेमेंट झालेलं आहे ते इथं सक्सेस झालं असं दाखवलं जाईल. त्याची प्रिंट घेऊ शकता तुम्ही किंवा ॲप्लिकेशन ID दाखवला जातो तो सुद्धा नोट करून घेऊ शकता. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, जे काही ॲप्लिकेशन आहे आपल्या आता पावती आपल्याकडे पोच पावती असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला परत हे प्रिंट करून घ्यायचे आहे पेमेंटची स्लिप. त्यानंतर मग परत तुम्हाला इकडं डाव्या बाजूला जे काही इकडं दाखवलेला घटक आहे की तुमचं घटक इतिहास पहा त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि लागू केलेले घटक यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर त्याच्या अंतर्गत जे काही घटक आहेत त्या घटकाचा तुमचं ॲप्लिकेशन इथे दाखवलं जाईल. इथं तुम्हाला पाहू शकता थोडंसं स्क्रोल डाऊन पुढे करून घ्यायचं आहे आणि इथं पावती तुम्हाला फीसची पावती आहे त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर ही तुमच्यासमोर पावती दाखवली जाईल. ते तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. ते तुम्हाला पुढील मोठ्या जे काही तुमचं लॉटरी लागली वगैरे किंवा तुमचा नंबर आला असेल त्यावेळेस तुम्हाला पावती लागू शकते किंवा तुला नंतरही तुम्हाला काढता येईल. सेव्ह करून वगैरे घ्यायची आहे. त्यानंतर मग तुमचं जे काही पावती सेव्ह झाल्याच्या नंतर जे काही आता तुम्ही प्रोफाईल जे लॉग इन केलेलं आहे ते प्रोफाईल लॉग इन केलेलं तुम्हाला लॉग आउट करणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला याची तुमचा जे काही प्रोफाईलचा असेल त्याचा कोणीही दुरुपयोग करता कामा नाही. त्यासाठी इथं लॉग आउटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुमचा जे काही असेल ते अर्ज तुम्ही हे भरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्यासाठी जर ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल तर अशा पद्धतीनं संपूर्ण तुम्ही तो अर्ज करून घ्यायचा आहे. तुम्हाला अनुदान आपण पाहिलेलं आहे किती मिळणार आहे, पात्रता काय आहे, कागदपत्र कोणते लागणार आहेत, सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहेत. काही अडचण जी वाटत असेल
तरी बी आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर पाहिलं तर आपल्या व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या व्हॉट्सअपवरती मला तुम्ही SMS करू शकता. तुमचा कुणाचा अर्ज जरी करायचा असेल तर तो सुद्धा करून दिला जाईल. त्याच्यासाठी तुमचे जे काही कागदपत्र असतील ते मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि ते तुम्हाला अर्ज करून दिला जाईल. अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला जर काही नवीन माहिती पाहिजे असेल किंवा येत असेल किंवा व्हिडिओ कोणत्या संदर्भातील असतील ते नवीन अपडेट तुम्हाला लगेच मिळत जातात. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आपलं जे काही चॅनल आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन जी आहे ती दाबून त्याच्यावरती ही करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळालं जाईल आणि त्या तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.